वर्ष आम्ही अमरून उपोषणसुद्धा केलं होतं आणि हे सगळं करत असतानासुद्धा आज त्या रस्त्याची बिकट अवस्था चाललेली आहे. आज बऱ्याच ठिकाणी रस्ते खचले जात आहेत आणि अक्षय कन्स्ट्रक्शनच्या कॉन्ट्रॅक्टरने आपल्याला लेखी पत्र ज्यावेळेला उपोषणच्या वेळी दिलेलं होतं त्यासुद्धा मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाही आणि आपण तालुका प्रमुख म्हणून त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्यावं. आपण रस्त्यावरती जाऊन ज्या ज्या ठिकाणी रस्ते खचले ते कसे भरते त्याचे आपण पाणी करून त्यांना सूचना द्यावी. कारण काल आम्ही तिथे गेलो आणि प्रत्यक्षात पाणी गेली त्यावेळेला फक्त ते तोडून फक्त खाली दाबले आणि वरून माती टाकून घेतले. ते टिकण्यातलं नाही आहे. आणि आंबडव्यामध्ये सुद्धा रस्ता खोदून ठेवला आहे. शेणाळे घाटाची जी अवस्था आहे ही पूर्ण तालुक्यातलीच ती अवस्था करून ठेवली. आज आपल्या भिंगलोलीमध्ये तो मधला पट्टा खोदला आहे. पावसाच्या तोंडावरती तो पट्टा खोदलेला आहे. ते पाऊस येतो हे माहीत असताना सुद्धा दरवर्षी काय अवस्था होते रस्त्याची माहीत असताना सुद्धा त्यांनी ते जाणून बुजून खोदलेलं आहे. म्हणजे इथल्या नागरिकांना जर जाणून बुजून त्रास द्यायचं हे काम अक्षय कन्स्ट्रक्शन करत आहे. तर आपण त्यांच्यावरती सत्य ती कारवाई करावी. काल झालं माझं बोलणं त्यांचे जे गोसावी वरचे म्हणून म्हटलं काही फायदा नाही ते फक्त बघतो करतो त्यांचे गोसावी जे ऑफिस पेन त्यांना पण बोललो मी काल जरा ते मुंबई वगैरे बनवलं ते त्या तिकडे होते ते 2 दिवस इकडे व्हिजिट महिना जसं मी पर्सनली लक्ष घालतो की माझे कॉलेजमेट पण आहेत कॉलेजचे पण ते माझे बॅचमेट आहेत. म्हणजे तुम्ही वैयक्तिक लक्ष द्या कारण त्यांच्यामुळे ते जमत नाही किंवा होत नाही काम त्यांच्या लक्षांना बोललो सगळे 2 दिवस व्हिजिट करून एकदा सगळं पर्सनली बघतो. शेणाळ्याचं माझं काम सकाळी मला सुरू झालं आहे. गोसावीकडे आम्ही बऱ्याच वेळा गोसावीने आम्ही त्या गोष्टी फोनवर सांगितलेल्या आहेत पण त्याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष होतं आता आम्हाला असं वाटायला लागलं. कारण वरती जे मार्केटमध्ये जे त्यांनी रस्ता केला आहे त्या रस्त्याची रुंदी कमी झाली आणि रुंदी कमी झाल्यामुळं जो रस्ता दोन्ही साईडने व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. वन साईड केला आणि तो पण 2 महिने खडे अंतरून ठेवले आणि पावसाच्या तोंडावरती कॉन्क्रीट वन साईड चालू केला. जर ते एन वेळेत झालं असतं तर आता ती अवस्था झाली नसती. रस्त्याच्या खालून पाणी जाते त्याच्यामुळे मोठ्या दुर्घटना होण्याचे चान्सेस आहेत. आज तुळशी घाटात जे रस्त्याला तडे 2 वर्षापूर्वी गेले होते आम्ही त्याच्यावरती कमीत कमी 10 ते 12 वेळा निवेदनं दिलेली आहेत. उपोषणच्या वेळेला सुद्धा तो मुद्दा आमचा होता आणि त्यांनी लेखी पत्र दिलं आम्हाला की आम्ही येत्या पाऊस गेल्याच्या नंतर म्हणजे 4 महिन्याच्या आतमध्ये काम तुम्हाला पूर्ण करून देऊ पण ते सुद्धा अद्याप झालेलं नाही. सर विषय काय होतो माहिती आहे आम्ही तुमच्याकडे मला वाटतं तुम्ही आल्यापासून आम्ही कंटिन्यू निवेदन देतोय तुम्हाला पण तुम्ही त्यांच्यासोबत आमची एकही मीटिंग लावत नाही. काय होतं ते जेव्हा असतात त्यांचं कसं आहे ते महाड ऑफिस नाही इथं ऑफिस नाही माझं म्हणणं काय त्यावेळी तुम्ही ना हे शहर आपले व्यापार संघटना लावले आता एक लावली नाहीतर मग आम्हाला लाभ दिला तर रस्त्यावर उतरावं लागेल. कारण जर 7 वर्ष जर आम्ही त्यांना वारंवार स्लो आहे खूप त्रास होतो. स्लो आहे ते कामाचं इतकं निकृष्ट दर्जाचं आहे ना साहेब. हे गटर बांधलेलं आहे. गटर जर असं जर 8 दिवसामध्ये जर पडत असेल एवढ्याशा पावसाने तर या कामाचं निदान स्ट्रक्चर ऑडिट तरी तुमच्या मार्फत झालं पाहिजे वरती पत्र देऊ. कारण जे कॉन्क्रीट मारलेलं आहे त्याला पाणी अक्षरशः मारतच नाही. आता पाऊस पडलाय म्हणून पाणी व्हायला लागलं आणि त्याच्यामध्ये जर हे अशी अवस्था होत असेल ना तर ह्या तालुक्याला थूकपट्टी लावण्याचं काम चालू आहे. एकतर रस्ता इतक्या वर्षांनी होतोय तो पण बाबासाहेबांचं गाव आहे आंबडवे याच्यामुळे होतोय आणि जर बाबासाहेबांच्या गावाला जाणारा रस्ता जर असं होणार असेल तर बाकीच्या गावा अंतर्गतल्या रस्त्यांचा विषय करू नये साहेब. त्याच्यामुळे या रस्त्याचं स्ट्रक्चर ऑडिट झालं पाहिजे. रस्त्याची गॅरंटी साहेब 30 वर्षाची आहे. 30 वर्षामध्ये रस्त्याला तडा सुद्धा जाता कामा नये आणि जर 30 वर्षामध्ये जर ह्या भेगा पडत असतील तर त्या कॉन्ट्रॅक्टदारावर गुन्हा दाखल आपण पण केला पाहिजे. शासनाचा केंद्र शासनाचा नियमच आहे जर कॉन्क्रीटच्या रस्त्याला 30 वर्षाची गॅरंटी देत आहेत आणि त्याच्यामध्ये जर काही एखादा रस्ता खचत असेल जर त्याला तडे जात असतील तर संबंधित कॉन्ट्रॅक्टदारावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला जातो. आणि जर ह्या गोष्टी जर झाल्या नाही गुन्हा दाखल होईल तो होईल पण येणाऱ्या महिन्याभरामध्ये हे जर 15 ऑगस्टच्या अगोदर सगळं व्यवस्थित झालं नाही तर मोठं या ठिकाणी आंदोलन छेडलं जाईल. दुसरा मुद्दा असा आहे की तालुक्यामध्ये स्मार्ट मीटरची शेती केली जाते ती त्वरित थांबवण्यात यावी. कारण त्या स्मार्ट मीटरमुळे लोकांना एकदम मोठा त्रास होतोय आणि तो त्रास तुमचा मीटर चेंज केला म्हणजे होत नाही तर एवढी बिलं वाढलेली आहेत त्याच्याने तुफान बिलं यायला लागले आणि
नवीन मीटर स्मार्ट मीटर बसवण्यासाठी जे जुने मीटर ज्यांचे आहेत ते न विचारता मीटर काढले जातात आणि त्या मीटर काढण्यासाठी सुद्धा बिल तुफान यायला लागलेले आहे. एका महिन्यात जर 4-4 येत असेल जर आपल्याकडे जास्त असेल ना तर आपण चेकिंगला देऊ शकतो. चेकिंग करून ते जुना मीटर ठेवतात, नवीन मीटर पण ठेवतात, सिरीजमध्ये लावतात मीटर. म्हणजे आता मला एकदा मीटिंगमध्ये त्यांना विचारलं होतं की सर असं सांगितलं त्यांना क्रिएट का असते ते म्हणजे की आम्ही काय करतो त्यांना आले ना आता जुना मीटर नवीन मीटर सिरीजमध्ये लावतो, एका लाईनमध्ये लावतो. मग ते चेक करतो. समजा जुन्या मीटरमध्ये 100 आहे, नवीन मीटर समजा तुला 120 आलं, मग ठीक आहे बाई जास्त दिसते. जुन्यामध्ये 100 आहे आणि आता समजा 100 101 आहे, म्हणजे मॅच होतं असं त्यांचं म्हणणं होतं. असं आपण नागरिकांना सांगू शकतो तर त्यांना डेफिनेटली तर डाऊट आहे. नाही सर, काही ग्रामपंचायतीने ठराव सुद्धा घेतलेले आहे की मीटर बसवू नका, ग्राहकाचं परमिशन असल्याशिवाय मीटर बसवू नका. तरी सुद्धा मीटर बसवले जातात. हे त्वरित थांबावं, नाहीतर मग एमएससीबीला आम्हाला आमच्या पद्धतीने धमका दाखवावा लागेल. विचारलं काय विषय बद्दल त्यांना नाही, मुळात साहेब शासनाच्या गाईडलाईन प्रमाणे परवा जे विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्पष्ट मत आहे की स्मार्ट मीटर सक्तीचे नाही आणि जर कोणाला लावायचे असतील तर जे एजंट नेमलेले आहेत त्यांनी संबंधित ग्राहकाला विचारायचं आहे की बाबा मीटर हा लावायचा की तुमचा आहे तोच ठेवायचा आहे. असं न करता जे एजंट आहेत ते परस्पर येऊन घरी कोण नसलं तरी मीटर चेंज करतात, घेऊन जातात, जुने मीटर त्यांच्याकडे जमा करतात. तुम्ही ती क्लिप त्या निवेशकाला दाखवून विषय त्यांना डिस्कस केला का? काय सर, याच्या आधी आम्ही 2 वेळा आता ते म्हणतात ना अधिवेशनमध्ये झाले तुम्हाला निवेदन दिल्याच्या नंतर आम्ही त्यांच्याकडे जाऊ. ती क्लिप त्याला दाखवा ना. मी बघितले मला माहिती नाही मी काय बोलले मुख्यमंत्रीमध्ये. त्यामुळे जर त्यांच्याशी तुम्ही सांगा की सर असं जर मुख्यमंत्रीमध्ये मत असतील तर आम्ही शेवटी करून घ्या. सर काय झालं पाण्यामध्ये स्मार्ट मीटरच्या बाबतीत एक अशी केस घडली. मग त्याने म्हणजे आधी जो मीटर लावला होता तेव्हा त्यांचा बिल कमी येत होता. स्मार्ट 200 रुपये वीज बिल यायचं ते आता सरळ सरळ हजाराच्या घराचं. तो एक जो नागरिकांना त्याला पूर्ण करावा लागतो त्याच्याविषयी काय. आता तुम्ही हे झाल्यानंतर ना मी त्यांना बोलतो त्यांचे पण आता नवीन आहे 1 महिन्यापूर्वी पोद्दारांचे मला ते नवीन आले. गाडी जाणत आहे साईडला दुकान आहे आमचे एवढून दगड जो लागतो ना कधी कधी नळ तुटलेले आहेत आमच्या इथे लागलेले आहेत त्या गाडीच्या स्पीडने गेलेले हे ऍक्च्युली ना पाऊस थोडासा लागला ना ते नागपूर गेला पाहिजे. म्हणजे ठीक आहे बोलत होतो आगे पाऊस उशिरा सुरू झाला 25 जूनच्या नंतर सुरू झाला. तो पण त्यांनी काम केलं असं वेगळं आलं. मागच्या वर्षी 25 मेला पाऊस सुरू झाला त्यामुळे त्याला ऑप्शन नव्हतं. आता 25 जून पर्यंत वेळ केल्यामध्ये त्यांचं काम पूर्ण झालं असतं. नेहमीच्या एंडिंगला आपलं काम पूर्ण करतो म्हणून सांगितलं. जुलैच्या पहिल्या आठवड्यात जर झालं नाही तर 15 ऑगस्टला आंदोलन साहेब उपोषण 100% होणार. जाऊया तर मग ते बोलण्याचं जाऊन काँग्रेसचं पहिले घेतलं. आणि आता व्हिजिटला येतील ते तेव्हा मी तुम्हाला बोलवतो. चालेल, पण तुम्ही तिथं थांबा म्हणजे तुम्हाला नाही, तुम्ही कळवलात तर आम्ही 100% उपस्थित राहणार. फोन करा, आम्ही नक्की 100% कर देणार. 100%. 72. नमस्कार, मी अरविंद एल्वे संघर्ष समिती अध्यक्ष. गेले अनेक दिवस राष्ट्रीय महामार्गाचं काम अपुरे आहे आणि अपुरे असल्या कारणाने बऱ्याच ठिकाणी रस्ते खचले जात आहेत, रस्ते दरडी कोसळल्या जातात आणि इथल्या नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. दूध व्यावसायिक आहेत, शाळेतले विद्यार्थी आहेत आणि या सगळ्यांना या गोष्टीचा त्रास होतो आहे आणि म्हणूनच आम्ही गेले अनेक वर्ष या रस्त्यासंदर्भात निवेदन आणि उपोषण देत आलो. परंतु याच्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. म्हणून आज आम्ही संघर्ष समितीच्या माध्यमातून माननीय तहसीलदार साहेब मंडणगड यांना आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत आणि ते निवेदन आम्ही या ठिकाणी त्यांना हे निवेदन आम्ही दिलेलं आहे. निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट म्हटलेलं आहे जर येत्या 10 ते 15 दिवसाच्या आतमध्ये जर त्यांनी रस्त्याचं काम सुरळीत नाही केलं तर एक मोठं जन आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. दुसरी गोष्ट अशी आहे की जे स्मार्ट मीटर जे आहेत हे स्मार्ट मीटर सक्तीचे केलेले आहेत. हे स्मार्ट मीटर सक्तीचे नसताना तो जर एमएससीबी जर सक्तीचे करून जर बसवत असेल आणि इथल्या नागरिकांना जाणून बुजून त्रास देत असेल, त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर ते सांगतात की मीटर ही आमची प्रॉपर्टी आहे, पण ज्या ठिकाणी बसवतात ती प्रॉपर्टी त्यांची नाही आहे, ती प्रॉपर्टी त्या मालकाची राहते ज्या जागेत बसवतात ते. आज अनेक पोल आहेत, हे पोल जरी एमएससीबी बोलत असेल आमचे असेल तरी त्या लोकांच्या जागेमध्ये त्यांनी पोल उभे केलेले आहेत, त्याचा मोबदला कुठे देतात? फक्त प्रॉपर्टी आमच्या हे सांगितलं जातं, पण ज्या लोकांच्या जमिनीमध्ये जे पोल उभे केला त्यांचा मोबदला कुठे दिला जातोय? या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे जेणेकरून जे स्मार्ट मीटर सक्तीचे केले आहेत त्वरित थांबवावे, नाहीतर आम्ही जो राष्ट्रीय महामार्ग आहे राजेवाडी ते आंबडावे हा राष्ट्रीय महामार्ग आणि महावितरण हे 2 विषय घेऊन आम्ही 15 ऑगस्टला अमरण उपोषण पुकारणार. त्याचं आम्ही आज तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन देऊन सांगितलेलं आहे. जय महाराष्ट्र.